राधिके, हे बघ यातला एक पॅराग्राफ रोज वाचायचा आणि त्याचा अर्थ मला सांगायचा. घे. नानाजी, हे कसं जमेल मला? जमेल जमेल, ठरवलं की जमेल. हे बघ, आजपासून सुरुवात करायची. श्री गणेशा, समजला? मुंबई. The Santa Cruz Airport renamed its domestic terminal 1B as T1 on Monday. Officials said changing the name will help flyers associate it with the airport's newest terminal T2. नानाजी, हे तर खूपच अवघड होऊन राहिलं. नाही म्हणजे अथर्वच्या पोएम स्टोरीज मी वाचायचे, ते जमायचं, पण हे खूपच भारी पडून राहिलो. अरे अथर्वच्या पोएम्स अगोदर तुला वाचताना भारी जायच्या की नाही? हा, पण सवयीनं जमायला लागल्या. तसंच हे आहे, सवयीनं जमेल तुला. वाच वाच. The decision to rename the domestic terminal was taken to help flyers identify it easily and to ensure hassle-free. अगं असं तुटक तुटक नाही बोलायचं. मराठी वाक्य कसं आपण एकदा बोलायच्या आधी मनातल्या मनात वाचून घेतो आणि मग बोलतो, तसं. हो. आणि कसं आहे, प्रत्येक भाषेचं एक सौंदर्य असतं. ती भाषा आपण कशी बोलतो यावर ते अवलंबून असतं. उच्चार कसे स्पष्ट असायला पाहिजे. आता आपण रोज थोडा थोडा अभ्यास करत जाऊया याचा. काय नानाजी, तुम्हाला म्हणून सांगते हा, लहानपणी दादा या अभ्यासात एकदम हुशार, एकदम डिस्टिंक्शन. आणि मी एकदम सेकंड क्लास कशी बशी पास होतीये. माझ्यापेक्षा दादा इंग्रजी फार चांगलं बोलायचा. तर बोलायचं म्हणजे हुशारच आहे तो. त्याच्यासारखा हुशार माणूस मी पाहिला नाही अजून. खरंय, पण नशिबाची साथ नाही ना. आमच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण नाही घेतात, म्हणून मागे राहिला. ते कसं आहे, ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं असतं ग. ससा आणि कासवाच्या शर्यतीत कसं, कासव हळूहळू जातो, ससा जोरात पळतो. जिंकतो कोण? चिकाटी आणि परिश्रम घेतलेलं कासव. तसं आहे, आपण आपला मार्ग क्रमत राहायचं. यश अपयश नशीब या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. आमचा दादाही मला हेच सांगायचा, का बाले, भाषा शिकशील तेवढ्या कमी आहे, भाषा शिकत जा. इंग्रजी शिक तू. मी म्हणायचं इंग्रजी शिकून मला काय फायदा? तर म्हणायचा शिकलेलं कधी वाया जात नाही. ते आज समजून राहिलं मला. अगदी बरोबर आहे त्याचं. शिक्षण कधीच वाया जात नाही. कसं आहे, ते कुठे ना कुठे उपयोगी पडतं. आयुष्याला योग्य मार्ग मिळायला शिक्षणाचीच गरज असते बाई. आणि काय तशी संधी मिळावी लागते. काही ना ती लवकर मिळते, काही ना उशिरा मिळते. आणि तुझ्या दादालाही लवकर संधी मिळेल बघतो. कसं आहे राधिके, माणसानं आशा नाही सोडायची. आणि वाईट घडलं तर रडत नाही बसायचं. कसं आहे, वाईटातूनही चांगलं घडतं. घडेल, चांगलं घडेल. माझ्या बाबतीतही हे सगळं लागू पडलं ना, तर नक्की वाईटातनं चांगलं घडेल. या, हेच करत बसते आता मी, सगळ्यांची सेवा. तोंड दिलं म्हणून कायच्या काय बोलून राहिली ग तू? हा, सगळ्या बायका घरात काम करतेत, तू काय मोठं कौतुक सांगून राहिली? बरोबर आहे, तुम्हाला माझी ना किंमतच नाहीये. माझंच नशीब खराब म्हणून या घरात आले. हो, मग जा ना, जा आत्ताच्या आत्ता जा तुझ्या माहेरी, जा चल. बरोबर, तेच हवंय ना तुम्हाला. पैसे तर नव्हतेच आधी कधी, आता घर सुद्धा जायची वेळ आली आहे. काहीच समजून का नाही राहिली ग? हा, नवऱ्याला समजून घ्यायचं का नुसतीच बडबड करायची? इकडे तुझी बडबड
आणि तिकडे तो माणूस ऐकायला तयार नाही. ऐकत नाही म्हणजे? ज्याच्याकडून घरासाठी पैसे घेतले ते तो थांबायलाच तयार नाही म्हणतोय. आत्ताच्या आत्ता 4 लाख टाका, नाहीतर घर खाली करा असं म्हणतोय. झालं म्हणजे आता खरंच रस्त्यावर यायची वेळ आली आहे. अहो बसलाय काय, चला उठा, आपण जाऊयात त्याच्याकडे, थोडी मुदत मागून घेऊ त्याच्याकडून आणि तिथून थेट राधिकाकडे जाऊयात. हा, बालीकडे? बालीकडे काहून जायचं? कारण तुमची बाली एवढी गरीब नाहीये. नुसती दाखवते पैसे नाहीत म्हणून, मस्त सुखानं राहतीये तिकडे. हे गप्पे भाईताड, तुला काय माहिती का माझी बहीण तिथे काय करून राहिली ते? हा, एकतर ती बिचारी स्वतः तिकडे बेघर आहे. तू तिला इथे राहू दिलं नाहीस आणि आता चाललीस तोंडवर करून तिच्याकडे मदत मागायला. हे बघा, तुम्ही मला काहीही बोलू नका, मी ना ऐकून घेणार असले आरोप. खरं तेच बोलून राहिलो ना. का मिरच्या झोंबल्या का नाकाला? बालीकडे जायचं नाही म्हणजे नाही. अहो पण तिच्याकडे एवढे दागिने आहेत, त्याच्यावर तिचाच हक्क आहे ना. आत्ताची गरज तर भागेल ना. अहो मागा ना तिच्याकडे. भावाचा संसार असा उघड्यावर आलेला चालणार आहे का तिला? दागिने अजिबात नाही, जमणार नाही म्हणजे नाही. अहो मी काय म्हणते, थोडा विचार करा ना. विकणार थोडी आहोत आपण तिचे दागिने, गहाण ठेवणार आहोत. पैसे आले ना की तिचा एक न एक दागिना तिला देऊ. पण निदान आत्ताची वेळ तरी टळेल ना. ऐका ना, आपण जाऊयात तिच्याकडे. तुमच्यासाठी ती एवढंही नाही का करणार? आधीच ती बिचारी कशी राहते तुला माहित नाही. मस्त सुखात राहते की त्या दामलेंकडे. इथं आपली रस्त्यावर यायची वेळ आलीये. ओ निदान सुजयचा तरी विचार करा. ते काही नाही, आपण आज संध्याकाळीच तिच्याकडे जाऊयात. चला. देव पण कसली परीक्षा घेतोय माझी कोणास ठाऊक. भावाने बहिणीला आधार द्यायचा असतो, इकडे मीच चाललोय बहिणीकडे आधार मागायला. बालीचा विचार आला मनात की कालवा कालव होते. तिच्या वाट्याला आधीच दुःख. त्या गुरुनाथची बुद्धी थाऱ्यावर नाही आणि त्यात आता माझी ही परवड. अगं बघून नाही चालतायत का? हो, मी तर बघूनच चालत होते. आजकाल तुमचंच लक्ष नाहीये. हसायला काय झालं आता? काय नाही, आपल्या लग्नात ती एक गोष्ट आठवली. आपल्या लग्नात ते सुलग्न होतं ना, तेव्हा दादानी आपली डोकी एकमेकांच्यावरती जोरात आपटली होती. त्याचीच आठवण झाली. हो आठवतोय. तेव्हा नव्हतं दुखलं तुम्हाला, आता बरं दुखलं. हा, खरं तर आतापर्यंत सवय व्हायला पाहिजे होती. ती डोकेदुखी घेऊनच फिरता ना तुम्ही. वा, झालं बोलून. हे असले विनोद मारण्यापेक्षा जरा समोर लक्ष ठेवून चालत जा, आपटणार नाहीस कुणाला. सेम टू यू गॅरी. काय चाललंय तुझं? काय बोलतोस हिच्याशी तू? काही नाही बच्चा, ते थांबा, मी सांगते. ए बच्ची, काय झालं माहितीये का? आता की नाही आमच्या दोघांचं डोक्याला डोकं आपटलं आणि आमचं पुन्हा एकदा सुलग्न झालं. तू लग्न केलं तिच्याशी परत? बच्चा परत लग्न काही संबंध. पण मग ती काय बोलते? ती काहीतरी, तू आज चल ना, मी तुला समजवतो. आज काय चला, अजून काय वेगळं सांगतेस तुम्हाला? चल ना. काय फालतूगिरी, पण तू सांग ना नीट मला काय झालंय ते. माझ्यासाठी हे सुलग्नच होतं. आता तरी तुमचं डोकं ठिकाणावर येऊ दे म्हणजे झालं. व्हॉट इज दिस? तुम्ही पुन्हा लग्न केलं? अगं अरे अरे
नीट दिवस होत नाही एकदा तर तुम्ही लग्न काय करता 2-2, 3-3दा? अगं नाही, तू दुर्लक्ष कर ना. ती काहीतरी बोलते आणि तू विश्वास नाही, मी काय म्हणत होती? तिचं काय तू मनावर घेते? सोड ना. तू मला सांगा आधी ती काय म्हणत होती, मला ऐकायचं नाही. अगं बच्चा, ते सुलग्न लावतात ना आमच्या इथे, ते त्याचं ती काहीतरी म्हणत होती. वाट लग्न सुलग्न म्हणजे काय असतं? म्हणजे आपल्याकडे नवरा नवरीला भेटल्यानंतर आपण ग्रीट करतो, त्यांना शुभेच्छा देतो, बरोबर? हा. तसं सुलग्न म्हणजे तिकडे नवरा नवरीचं डोकं आपटतात. हा? हा. म्हणजे जे सगळे लोक भेटायला तर ते डोकं आपटून जातात? नाही 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 नाही, ते नाही आपटत डोकं, ते नवरा नवरीचं डोकं एकमेकांवर आपटतात. म्हणजे ते रिच्युअल आहे ग असं. म्हणजे तुझं आणि ते गुड फॉर नथिंगचं डोकं पण आपटलेलं? हा, आता लग्न झालं तेव्हा झालं होतं असं. तेव्हा तिचा स्क्रू पडला असणार आहे. मला ना इतकी चीड येते माहितीये तिची, बघितलं एक चान्स सोडत नाही मला चिडवायचा यार. अगं हो, ती चिडवते आणि तू चिडतेस. तू शांत हो बरं जरा. मी नाही शांत होणार. तू प्लीज मला ऑफिसला दे ना. तुला कितीदा सांगितलं, मी कंटाळले यार तुला सांगून सांगून. दे ना मला ऑफिसला एकदा प्लीज. आय नो बच्चा, पण आता मला काहीच करता येणार नाही कारण आता लवकरच नवीन रिक्रुटमेंट होणार आहे ना. व्हॉट? तू सांगितलं का नाहीस मला कोणाची रिक्रुटमेंट होते आणि कुठल्या पोस्टवर? एक मिनिट, मला सांग, मुलगा आहे की मुलगी? म्हणजे ऑब्विसली मुलगी असणार आहे, म्हणूनच सांगितलेलं तुम्हाला. मुलगीच आहे ना? अच्छा, म्हणून तू येऊ देत नाहीस मला ऑफिसला. ओके फाईन, नाही मला कळलं, बट आय एम टेलिंग यू, मीच रिक्रूट करणार आहे तिला. मी पहिले बघणार, माझ्या परमिशन शिवाय त्या ऑफिसमध्ये एकही मुलगी येणार नाही. मी सांगून ठेवते तुला, मला काही माहिती नाही. मी बघणार, मी अप्रूव्ह करणार, तरच ती. ओके मी बोलू आता. ओके. तू एक काम कर ना बच्चा, तू एकदा ऑफिसला ये ना, तू तुझ्या डोळ्यांनी बघ आणि मग फायनल कर, ठीक आहे? ठीक आहे, पण मला आवडली नाही तर रिजेक्ट करू ना तिला. तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे कमी, आणि मला खात्री आहे तुला ती आवडणार नाही असं होणारच नाही, अशक्य आहे. यार बघू. सिरियसली. चित्रा, आपण जाऊया बालीकडे, पण मला असं वाटतं या विषयावर नको बोलायला. तुम्ही नाही बोललात ना तरी मी बोलणारच. मी सुरुवात करेन विषयाला, नंतर मात्र बोला, गप्प बसू नका. कारण काहीही झालं तरी शेवटी ती तुम्हालाच विचारणार. तुमची बहीण आहे ना, मग तुम्ही समजावा तुमच्या बालीला, आपल्याला खरंच गरज आहे. नाही, नको. मला वाटतं तिला नको टेन्शन द्यायला. अहो, स्वतःचा भाऊ रस्त्यावर आल्यावर जे टेन्शन येईल ना, त्यापेक्षा हे कमीच असेल. आपल्याकडे वेळ नाहीये. चला. पंकज, मी जॉब सोडायचा विचार करते. काय समिता, आर यू क्रेझी? आणि तुला माहिती आहे ना, असं मधून जॉब सोडल्यावर दुसरा नवीन जॉब मिळेल तोपर्यंत किती प्रॉब्लेम होतात ते. मग काय झालं? आपलं काहीही अडत नाहीये 2-4 महिन्यांनी, काही फरक नाही पडत आहे. आणि तसंही मी आता ठरवलंय, जोपर्यंत मला माझ्या मनासारखं पॅकेज मिळत नाहीये ना, मी जॉब नाही करणार. आणि तसंही आपल्या घराला लोकांना फुकट पोसायची सवय झालीच आहे. मी पण बसेन घरी, लोणची मसाले पापड करेन, चालेल? समिता, मला माहिती आहे तुला एक्झॅक्टली काय म्हणायचंय. तुझा राधिका ताईवर राग आहे मला माहिती आहे. अगं, म्हणून असं मोठ्याने का बोलतेस? पण मग काय फरक पडतोय? मी माझ्याच घरात बसून बोलतेय पंकज. आणि तसंही राधिकामुळे मी नानांचे खूप टोमणे ऐकून घेते नेहमी. त्याबद्दल तुला काहीच वाटत नाही ना? ते चालतं. समिता, तू आज चल, मला तुझ्याशी बोलायचं. मला पंकज, बोलायचं तुझ्याशी. पंकज, नानाजी तर प्रेमापोटी मला इथे राहायला देतात, पण घरातली प्रत्येक व्यक्ती हे काऊन समजून घे. आपण कशाला भार व्हायचं? खरंच
माणसाला जर सुखानं जगायचं असेल ना, तर त्याच्याकडे स्वतःचं घर हवं. काही करून माझं घर परत मिळवी. दादा, वहिनी, या ना. ये वहिनी, ये बैस. आता असे एकदम अचानक? काही नाही ग, अथर्वची आठवण झाली म्हणून आलो. हो का? अरे तो आत्ताच वाढदिवसाला गेलाय आर्यच्या नेहा बरोबर. येईलच. पाणी देते. दादा, काय झालं? हा? हे, असा का दिसून राहिला तू? काही झालंय का? नाही ग, काही प्रॉब्लेम नाही. नाही कसा? हे बघ राधिका, तुझे दादा काही तुला सांगणार नाही, पण मी तुला सांगितल्याशिवाय गप्प कशी राहू? गप ग. काय झालंय वहिनी? अगं, कसं सांगू आता? इथं डोक्यावरच छप्पर जायची वेळ आलीये. म्हणजे? अगं, तुझे दादा किती टेन्शन मध्ये आहेत बघ ना. दादा, काय झालंय? बाले, हे चहा मांडतेस का जरा? हं? सांगतो मी तुला. जा, चहा मांड. तुम्ही सांगताय का मी बोलू? तू गप्प बस ग. तुम्हाला बोलू देणार आहेस का? तरी मी तुला सांगत होतो बालीला टेन्शन नको द्यायला. तुला कळतच नाही तुला बालीला त्रास देण्यात काय आनंद मिळतो ते. हे बघ, मी तिला काहीही बोलणार नाही. पण काहीही न बोलून कसं चालेल? 10 दिवसात 4 लाख. हळू बोल. 10 दिवसात 4 लाख भरले नाही तर राहतं घर जाईल आपल्या हातून. तरीही मी हे बालीला सांगणार नाही, आणि तूही काही सांगू नकोस. तुला आपल्या सुजयची शपथ आहे. मला ही गोष्ट शनायाच्या कानावर घालायलाच हवी. झालं, केलं तोंड बंद माझं. आता आपणही या राधिकानं शोधला तसा नानाजींसारखा आसरा शोधायचा आहे का? त्यापेक्षा एक काम करूयात, कुठल्या देवळात आसरा मिळतोय का बघूयात आता. कधी आला? आत्ताच. बर, बसा बसा. बोल, अशी लपून छपून का आलीस? मला आधी एक सांग, गुरुनाथ आहेत का घरी? हा आहे ना, आतमध्ये काम करतोय काहीतरी. गॅरी, ए थांब, त्याला बोलवू नकोस. तो नसतानाच मला तुझ्याशी बोलायचंय. ओके? सॉरी. काय झालं? घरी काय इश्यू झाला का तुझ्या? घरी इश्यू झालाय, पण माझ्या नाही, राधिकाच्या. पण राधिका तुझ्याच घरी राहते ना. शनाया, राधिकाच्या माहेरी इश्यू झालाय. तो तिचा भाऊ बघ, शिरीष, तो आला होता. प्रॉब्लेम झालाय त्याच्याकडे, म्हणून राधिकाकडे मदत मागायला आला होता. पण राधिका तर काहीच मदत नाही करू शकत. नाही, कसली मदत? काय? ऐक, असं झालंय. जाऊ दे ना, बघून घेतील ते बहीण-भाऊ काय करायचं ते. तसेही काय रस्त्यावर आले, काय खड्ड्यात गेले, आपल्याला काय करायचंय? आधी झोपडीतच राहत होते. तुला ना कुठल्याही गोष्टीची फक्त एकच बाजू दिसते का? राधिकाच्या येशूला दुसरी बाजू असू शकते का? दुसरी बाजू आहे. शनाया, जस्ट थिंक, दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर यू. अपॉर्च्युनिटी? आय डोंट गेट यू. ऐक,
कमाल यार, बेस्ट आहे हे. यावेळेस तर राधिकाची नक्की वाट लागेल. मी सांगते गॅरीला. तू गुरुनाथशी बोल, मी निघते. ए, थांब ना. काय झालं? थँक्स यार, तू नेहमी माझी मदत करतेस. आपण एक सेल्फी काढूया प्लीज. सेल्फी? हा प्लीज प्लीज प्लीज. ओके. चल बाय. बाय. पार्टनर इन क्राईम.